नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि हक्काच्या युट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ राज्यातील लाखो महिला लाभार्थी, घरकुल योजनेचे लाभार्थी आणि विविध शासकीय योजनांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण अशा दोन मोठ्या अपडेट्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्याची प्रतीक्षा गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. पहिला महत्त्वाचा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत आणि दुसरा महत्त्वाचा अपडेट आहे तो म्हणजे घरकुल योजनेच्या थकीत हप्त्यांच्या वितरणाबाबत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यामध्ये दरमहा आर्थिक सहाय्य जमा केले जाते. मात्र मागील काही दिवसांपासून अनेक महिला लाभार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, मे महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार? अनेक महिलांनी बँक खात्याची पडताळणी केली, अनेकांनी शासकीय कार्यालयांमध्ये चौकशी केली, तर काहींनी ऑनलाईन पोर्टलवर माहिती तपासण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना त्यांच्या खात्यामध्ये पुढील हप्त्याची प्रतीक्षा होती. आता याच संदर्भात दिलासादायक माहिती समोर येत आहे. उपलब्ध माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र असलेल्या 1,66,00,000 अधिक महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू झाल्याचे सांगितलं जात आहे. ही माहिती समोर आल्यानंतर अनेक महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील अनेक कुटुंबांना आर्थिक मदत मिळत आहे. घर खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, औषधोपचार, दैनंदिन गरजा अशा विविध कारणांसाठी या योजनेची मदत अनेक महिलांसाठी उपयोगी ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या हप्त्याकडे महिला लाभार्थी विशेष लक्ष ठेवून असतात. यावेळी मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास काहीसा विलंब झाल्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु आता हप्त्याचे वितरण सुरू झाल्याची माहिती समोर येत असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसत आहे. मित्रांनो, आता चर्चा करूया घरकुल योजनेच्या महत्त्वाच्या अपडेट बाबत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील लाखो घरकुल लाभार्थी त्यांच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. विशेषतः ज्यांचे घरकुल मंजूर झाले होते, ज्यांचे FTO तयार झाले होते आणि ज्यांची कागदपत्रे पूर्ण झाली होती, अशा लाभार्थ्यांना निधी कधी मिळणार याची उत्सुकता होती. आता याबाबत देखील सकारात्मक माहिती समोर आली आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून घरकुल योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे संकेत दिले जात आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी देखील स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यामुळे प्रलंबित असलेल्या अनेक प्रकरणांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, घरकुल योजनेत हप्ता मिळण्यासाठी FTO म्हणजेच फंड ट्रान्सफर ऑर्डर अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण होतात, पडताळणी प्रक्रिया पूर्ण होते आणि संबंधित टप्प्याचे काम मंजूर होते, तेव्हा FTO तयार केला जातो. यानंतर हा FTO बँकिंग प्रक्रियेसाठी पाठवला जातो. FTO मंजूर झाल्यानंतर काही दिवसांमध्ये संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होऊ शकते. म्हणूनच अनेक लाभार्थी सतत आपला FTO तयार झाला आहे का याची माहिती तपासत असतात. मित्रांनो, अनेक घरकुल लाभार्थ्यांचे पहिल्या हप्त्याचे प्रकरण प्रलंबित होते, काहींचे दुसरे हप्ते अडकले होते, तर काही लाभार्थी तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. याशिवाय वाढीव अनुदानाच्या रकमेसाठी देखील अनेक लाभार्थी वाट पाहत होते. आता उपलब्ध निधीमुळे या प्रकरणांना वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर तुमचा FTO तयार झाला असेल
आणि बँकिंग प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला असेल तर पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यात रक्कम जमा होऊ शकते. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेत होता. काही महिला लाभार्थ्यांना फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते प्रलंबित असल्याची माहिती विविध स्तरावर समोर आली होती. यामुळे अनेक महिला लाभार्थ्यांना असं वाटत होतं की हे तीनही हप्ते एकत्रितपणे त्यांच्या खात्यात जमा केले जातील. मात्र सध्या उपलब्ध माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्याचं वितरणावर भर दिला जात आहे. प्रलंबित हप्त्यांबाबत अद्याप अधिकृत आणि स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जर शासनाच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आणि प्रलंबित हप्त्यांच्या वितरणास मान्यता मिळाली तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये देखील ती रक्कम जमा होऊ शकते. मात्र यासाठी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करणं आवश्यक आहे. मित्रांनो, अनेक वेळा सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात. कधी एखादी तारीख सांगितली जाते, कधी मोठ्या रकमेचे दावे केले जातात, तर कधी खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या बातम्या व्हायरल होतात. अशा वेळी प्रत्येक लाभार्थ्याने अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या बँक खात्याची माहिती नियमित तपासा, अधिकृत संदेश तपासा आणि शासनाच्या अधिकृत घोषणांवर लक्ष ठेवा. मित्रांनो, घरकुल योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर कोणतीही शासकीय योजना असो, प्रत्येक अपडेटची अचूक माहिती वेळेवर मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कारण चुकीच्या माहितीमुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. म्हणूनच आम्ही खबर लाईटच्या माध्यमातून तुम्हाला पडताळून घेतलेली माहिती सोप्या भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आता पुढील काही दिवसांमध्ये निराधार योजना, विधवा पेन्शन योजना, दिव्यांग कल्याण योजना, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर शासकीय योजनांबाबत काही महत्त्वाचे अपडेट आले तर ते अपडेट देखील आपण सर्वात आधी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ही माहिती गरजू व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला आहे का किंवा घरकुल योजनेचा हप्ता मिळाला आहे का. मी पुन्हा भेटेल पुढील एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि पाहत राहा आपलं खबर लाईट. धन्यवाद.